हे बघा, कुठलीही आता निवडणुका फारशा लांबत नाही. बडगाव नगरपालिके आपल्या येरवंडल नगरपालिकेचा एक नगरसेवक अपात्र होताच 15 दिवसात तिथे निवडणूक लागलेली आहे. ह्या सुद्धा निवडणुकीची तयारी शासनाने केलेली आहे. या संदर्भात हालचाली सुरू आहे. म्हणून त्याचा जर निकाल समजा एखाद्या वेळेला एखादा नगराध्यक्षाची निवडणूक लागली तरी आणि त्याच काळामध्ये जर याचा काही दुसरा निकाल लागला तर हा निकाल त्याला बाधित राहील आणि तो निवडणूक रद्द होऊ शकते. त्याचा अर्थ असा होत नाही की आता चालू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती, असा अर्थ होत नाही. हे अगदी मी म्हणतो म्हणून मानू नका. तुमचा एखादा वकील असेल त्याच्याशी तुम्ही चर्चा करा. परंतु ह्या गोष्टीचं ते इंग्रजीत असल्यामुळे त्याचा मराठी अनुवाद न करता फक्त स्थगिती आहे, आधीच नगराध्यक्ष आहे आणि कोर्टानं स्टे दिलेला आहे, अशा वल्गना आणि अशा अफवा ह्या शहरात पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर भुसावळकर आता विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद प्रत्येकाला मी तुमच्या याच्यावर पाठवतो. जुलै महिन्यापर्यंत स्थगिती दिली कोर्टाने गायत्री बंगाड्यांना, तर तोपर्यंत ऐकून घ्या त्यांच्यावर कारवाई करून यावर स्थगिती आहे. बाकी कोणत्याच गोष्टीवर स्थगिती नाही. तोपर्यंत शहराच्या विकासाची दोरी कोणाच्या हातात राहील? शैलेजा ताई का आता त्या हे बा त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि तसा GR सुद्धा शासनानं काढलेला आहे. अगदी त्यांचं जे गॅजेट आहे गॅजेटमध्ये सुद्धा त्यांचं नाव कमी करून असा हा अहवाल शासनानं पाठवलेला आहे. म्हणजे जात पडताळणी समितीने तर अपात्र केलंच, परंतु नगरविकास खात्याने सुद्धा त्यांना अपात्र केलं आहे. त्यामुळे ते आज नगराध्यक्ष नाही. आणि अशा परिस्थितीत एखादा नगराध्यक्ष राजीनामा देत असेल, अपात्र होत असेल, तो दीर्घ सुट्टीवर गेलेला असेल किंवा मृत्यू पावला असेल, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पश्चात त्याच्या उपरांत तो जो चार्ज आहे हा आपोआप उपनगराध्यक्षांकडे येतो. अशी कुठली चार्ज घेण्याची किंवा देण्याची प्रक्रिया त्यात नसते. हा कायद्याचा अभ्यास करून बोलतोय आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही बेकायदेशीर केलं त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडे, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्यासाठी उघडे. त्यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर न बोलता काहीतरी कृतीत्व करून दाखवावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.